विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राहुल नार्वेकरांनी धमकावलं असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे। हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याचे निर्देश नार्वेकरांनी दिले। या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। यावरून नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात? नाही, हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ॲक्शन। ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन्स। इमिजिएट ॲक्शन। तेवढी ॲक्शन इकडे घ्या असतो मी काय घ्यायची याची एवढी ॲक्शन इथे घ्या, बरोबर नाही? And other privileges will also be stripped off immediately. असं कसं? असंच अरे असं कसं? अध्यक्ष महोदय, असं काय तुम्ही म्हणजे Wrong. दुश्मन घेता? काय राम आहे? मी काय तुमच्या वेर एम आय, वेर आर यू, वाय शुड आय टेक बरोबर आहे, बरोबर नाही म्हणजे हे तुम्ही जसं माझ्या चेंबरला येऊन 4 कामं करून घेतात तुम्ही बसून, मग तेव्हा काय? दिसत नाही का? मग काय नाही, मग काय काय करायचं म्हणजे निवडून नाही काय नाही, करायचं? तुम्ही इकडे पोलिसांना सहकार्य करायचं, तुम्ही इकडे लोकांना अधिकाऱ्यांना नाही, सहकार्य करायचं। सहकार्य काय तुम्ही आणि publicला त्रास देणार सहकार्य करायचं नसेल तर तुम्हाला हे प्रोटेक्शनची काही हे मिळणार नाही। इट विल बी रिमूव्ड राईट नाउ। मला वेगळ्या कारणासाठी प्रोटेक्शन मिळालं कुठच्याही कारण यू डोंट डिझर्व इट, यू डोंट डिझर्व इट फॉर नो रिझन। हे बघा, हे त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राहतो तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिक्युरिटी यांना काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब, मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सेफ्टी दिली आहे। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं TV मध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला सोबत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब, तुम्हाला सोबत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना? साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी? दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। सातत्याने फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होत आहे। आपण बघितलं असेल की त्या दिवशी अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे पण जे उमेदवार होते त्यांना अर्ज भरता आला नव्हता। CCTV फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, CCTV फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे।